माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला महाविकास आघाडीने संधी द्यावी, काँग्रेस पक्षाचे युवा नेते सचिनदादा घोरपडे यांची मागणी। राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन असताना स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची या तिन्ही तालुक्यात नव्याने बांधणी करून पक्ष मजबूत केला आहे। या मतदारसंघात काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे। आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला द्यावी आणि त्यामध्ये माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी अशी मागणी भुदरगड तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे युवक नेते सचिनदादा घोरपडे यांनी केली आहे। या मतदारसंघात गेल्या 10 वर्षात विकास झाला असे लोकप्रतिनिधी म्हणतात, मात्र विकास कोणाचा झाला हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारावा। या मतदारसंघामध्ये नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत, रस्त्याची कामे दर्जाहीन आहेत, युवक शेतकरी महिला यांच्यामध्ये खदखद आहे। आता लोकांच्यातून आपला काँग्रेस पक्षच बरा अशा लोकांच्या भावना आहेत। तरी मतदारसंघाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाला ही जागा महाविकास आघाडीने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडावी। मी अधिकृत काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयामध्ये उमेदवारीची मागणी केली आहे, तरी माझ्या नावाचा विचार पक्षश्रेष्ठीने करावा, तसेच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी मला साथ द्यावी असे आवाहनही सचिनदादा घोरपडे यांनी केले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। नमस्कार, मी सचिन घोरपडे, राधानगरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून अधिकृतपणे मी काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे। विधानसभा उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षानं माझा विचार करावा ही माझी पक्षाकडे आग्रही विनंती आहे। गेली 10 वर्षे ज्यावेळी पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये आम्ही काही सहकाऱ्यांसह राधानगरी भुदरगड आणि आजरा या तिन्ही तालुक्यामध्ये युवकांचं संघटन करायला एक चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे। कैलासवासी सन्माननीय पी.एन. पाटील साहेब, सन्माननीय नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, सन्माननीय सर्वच नेत्यांच्या नेतृत्वाखाली या 2 तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काँग्रेसचे संघटन बांधण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे। बंटी पाटील साहेबांसारखा एक आश्वासक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळाल्यामुळं तिन्ही तालुक्यामध्ये काँग्रेसबद्दल एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे। युवकांच्यामध्ये क्रेज निर्माण झालेले आहे। बंटी पाटील साहेबांसारखा एक चांगला नेता, दूरदृष्टीचा नेता ह्या मतदारसंघाला न्याय देईल अशी आम्ही एक अपेक्षा बाळगून आहे। मी आमच्या मित्र पक्षाला तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांनासुद्धा जाहीर आवाहन करू इच्छितो, तुम्ही यावेळी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी। काँग्रेस पक्ष निश्चितच सर्व मित्र पक्षांना व्यवस्थित सर्व सत्तेमध्ये सांभाळून नेईल। आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला, युवक कार्यकर्त्याला काम करायची संधी द्यावी ही मी आपणास नम्रपणे विनंती करतो। गेल्या 10 वर्षामध्ये भुदरगड तालुका, राधानगरी तालुका असू दे, विकास झाला असं आपण म्हणतोय, पण नेमका विकास कुणाचा झाला याचं आत्मपरीक्षण विकास झाला असं म्हणणाऱ्यांनी पण करावं आणि इतर राज्यामध्ये काम करत असणाऱ्या सरकारनं पण त्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं ही मी त्या विकास झालं म्हणणाऱ्या मंडळींना पण त्याचं जाहीर आवाहन करतो। आम्हाला काही कुणावर टीका करायची नाही, पण ज्या पद्धतीनं भुदरगड तालुक्यामध्ये एखादा चांगला मोठा प्रोजेक्ट यायला पाहिजे होता, राधानगरी तालुक्यामध्ये एखादा चांगला प्रोजेक्ट यायला पाहिजे होता, रस्त्यांच्या कामांची जो दर्जात्मक कामं व्हायला पाहिजे ती त्या पद्धतीची कामं होताना दिसत नाही आहेत। त्यामुळं मतदारसंघातील लोकांना एक नैराश्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लोकांच्यामध्ये एक उदासीनता निर्माण झालेली आहे। लोकांच्यावरचा, लोकप्रतिनिधीवरचा, लोकशाहीवरचा विश्वास उडत चालल्यासारखं साधारणपणे दिसतं। युवकांमध्ये तर प्रचंड नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळं आता हे सरकार घालवायलाच हवं ही एक लोकांची दृढ भावना तयार झाली आहे। आमचं जुनं काँग्रेसच बरं, आमचा जुना काँग्रेस पक्षच बरा, धीम्या गतीनं असं का पण चांगल्या पद्धतीचं दर्जेदार काम करणारा पक्ष होता हे लोकांना आता जाणवायला लागलेलं आहे। त्यामुळे लोक पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडे ह्या राज्याचं सत्ता सोपवतील यात मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका नाही। एवढं मी या निमित्तानं बोलतो आणि माझ्या उमेदवारीचा विचार करावा ही आपल्यामार्फत, आपल्या चॅनलच्या मार्फत मी नेते मंडळींना तसेच माझ्या सर्व सहकाऱ्यांना
आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.